हॅलो, नमस्ते. प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर रवी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण हे बेसिक इन्फॉर्मेशन जे ट्रान्सफॉर्मरबद्दल आपल्याला बेसिक माहिती असायला हवी ते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्यामध्ये सांगू इच्छितो की सर्वप्रथम ट्रान्सफॉर्मर हे एक स्टॅटिक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे. त्यामध्ये कोणताही रोटेटिंग किंवा मूव्हिंग पार्ट नसल्यामुळे त्याला एक इलेक्ट्रिकल स्टॅटिक डिव्हाइससुद्धा म्हणतात ट्रान्सफॉर्मरला. जर ट्रान्सफॉर्मरची आपण वास्तविक डेफिनेशन जर पाहिली तर अशी होते, ट्रान्सफॉर्मर इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी और पॉवर. आणि तो ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी करतो तर कसा करतो? फक्त AC सर्किटमध्येच करतो. वन AC सर्किट टू अनदर AC सर्किट. वन AC सर्किट, AC म्हणजे अल्टरनेटिंग सर्किट, तर दुसऱ्या अल्टरनेटिंग सर्किटमध्ये तो इलेक्ट्रिकल एनर्जी जो आहे तो ट्रान्सफर करतो, चेंज करतो. विदाऊट चेंज इन फ्रिक्वेन्सी और पॉवर हे त्याची एक डेफिनेशन आहे. आणि यालाच आणखी दुसरं नावसुद्धा आहे, इम्पिडन्स मॅचिंग डिव्हाइस म्हणून सुद्धा याला ओळखले जातात. इम्पिडन्स मॅचिंग डिव्हाइस म्हणून सुद्धा याला ओळखले जातात. त्यानंतर इलेक्ट्रिकली आयसोलेटेड असते हा आणि मॅग्नेटिकली कपल्ड असतो. इलेक्ट्रिकली आयसोलेटेड असते आणि त्यासोबत मेकॅनिकली कपल्ड असतो, म्हणून याला कपल्ड सर्किट म्हणून सुद्धा ओळखले जातात. हे नॉर्मल क्वेश्चन आहे आणि बेसिक लेवलचे क्वेश्चन आहे. हे जमलं तर यावरील क्वेश्चन येऊ शकतात, जे की विद्युत सहाय्यकच्या एक्झाम आहे, ऑपरेटरचे आहेत, यामध्ये हे क्वेश्चन येऊ शकतात. इलेक्ट्रिकली आयसोलेटेड असते आणि मॅग्नेटिकली कपल्ड असते, म्हणून याला कपल्ड सर्किटसुद्धा म्हणतात ट्रान्सफॉर्मरला. हे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर हा जो काम करतो हा सिंगली एक्सायटेड डिव्हाइस म्हणून सुद्धा ओळखले जातात. हा कशावर बेस डिव्हाइस हा सिंगली एक्सायटेड डिव्हाइससुद्धा आहे हा. आणि कॉन्स्टंट फ्लक्स डिव्हाइससुद्धा म्हणून ओळखले जातात. याला कॉन्स्टंट फ्लक्स डिव्हाइस म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यानंतर याचा जो फीडबॅक राहतो तो निगेटिव्ह फीडबॅक सर्किट राहतो. कारण की सॅटिस्फाय लेन्स लॉ, कारण की हा पूर्णपणे सॅटिस्फाय करतो लेन्स लॉ. लेन्स लॉ तुम्हाला माहीत असेल, जो तुमचा नियम आहे त्याला फक्त तो मायनसचं साईन लावतो. आणि हा निगेटिव्ह फीडबॅक का बरं देतो? तर तो सॅटिस्फाय करतो लेन्स लॉ, जो तुम्ही शिकलेले आहात ITI मध्ये, त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये, 12वी सायन्समध्ये. काय तो निगेटिव्ह फीडबॅक सर्किट आहे, कारण की तो सॅटिस्फाय करतो लेन्स लॉ. त्यानंतर बघू आपण ट्रान्सफॉर्मरचे हे 14 ते 15 काही प्रकार पडतात, जे की पूर्ण प्रकार आपल्याला माहीत नसतात, पण ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जे वरची मी माहिती सांगितली डेफिनेशन आणि त्याचे वेगवेगळे जे नाव असतात त्याला वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखले जातात. आणि यावर सुद्धा बेसिक क्वेश्चन येतात. सहसा विद्युत सहाय्यकच्या पेपरमध्ये, JEEच्या पेपरमध्ये, ऑपरेटरच्या पेपरमध्ये येऊ शकतात, MSCBमध्ये किंवा अदर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्या तिथे सुद्धा येऊ शकतात. JEE झाली, RRB JEE, SSC JEE यामध्ये सुद्धा बेसिक लेवलचे क्वेश्चन येतात. ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस ब्लँक म्हणून, तर तिथे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. का बरं असते? तर त्यामध्ये कोणताही रोटेटिंग पार्ट किंवा मूव्हिंग पार्ट नसतो, म्हणून ते एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. आणि असं सुद्धा मानलं जाते की ट्रान्सफॉर्मर हे एक इलेक्ट्रिसिटीचं हर्ट म्हणून आहे. हर्ट म्हणजे हृदय, इलेक्ट्रिसिटीचं एक हृदय म्हणून सुद्धा ट्रान्सफॉर्मरला ओळखले जातात. तर मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचे काही प्रकार सांगतो, त्याचे मोजून 14 ते 15 काही प्रकार पडतात, ते आपण पाहणार आहे. तर त्याचे जे काही प्रकार पडतात ते सर्वप्रथम त्याचे चार हे केले जातात. 4 बेसिसवर त्याचे प्रकार केलेले जातात. पहिला जो प्रकार आहे बेस्ड ऑन व्होल्टेज लेवल. ट्रान्सफॉर्मरची व्होल्टेज लेवल किती आहे यावर त्याचे 3 प्रकार पडतात. ट्रान्सफॉर्मरचे. तर मी ते तुम्हाला सांगतो. बेस्ड ऑन व्होल्टेज लेवलवर त्याचे 3 प्रकार पडतात, ते मी सांगतो. पहिलं जे आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, म्हणजे की ते व्होल्टेज लेवल जे आहे ते वाढवू शकते. व्होल्टेज लेवल वाढवतो त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. दुसरं जे आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हे काय करणार? मग हे व्होल्टेज लेवल कमी करणार, म्हणून याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. स्टेप डाऊन आणि स्टेप अप एकमेकाच्या विरुद्ध आहेत, लक्षात ठेवा. आणि तिसरं जे आहे
आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. तिसरं कोणतं आहे? आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर दुसरं जो आहे बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शनवर सुद्धा काही ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पडतात आणि हे तीनही प्रकार कन्स्ट्रक्शनवरचे तीनही प्रकार महत्त्वाचे आहे. यावर क्वेश्चनसुद्धा आलेले आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. तर तुम्हाला त्याचे प्रकार डिटेल्स ह्या सर्व गोष्टी माहीत असायला पाहिजे. ट्रान्सफॉर्मरबद्दल मी महत्त्वाचीच म्हणजे त्याच्याबद्दल किती लागेल वेळ शिकायला ते मी शेवट बोलतोच. फक्त आता आपण एक बेसिक ओव्हरव्ह्यू पाहतो. तर बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शनवर 3 प्रकार पडतात ट्रान्सफॉर्मरचे. कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. हे जे आहेत हे बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शनवर पडतात. तर जे कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर आहेत यामध्ये जो फ्लक्स असतो हा कसा असतो? सिंगल पाथ अराउंड असतो आणि एकाच लेग्सवर असतो कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये. जर शेल टाईपचा ट्रान्सफॉर्मर बघितला आपण तर याचा जो फ्लक्स राहतो हा सेंट्रल लिंब डिवायडेड राहतो आणि तो पण इक्वली म्हणजे सारखा राहतो. त्यानंतर बेरी टाईप जो ट्रान्सफॉर्मर आहेत याचं जे आहेत मोर मॅग्नेटिक सर्किट असतं. यामध्ये बेरी टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये खूप जास्त मॅग्नेटिक सर्किट असतात. यामध्ये खूप जास्त सर्किट असतात यामध्ये. त्याचबरोबर लिकेज फ्लक्स जो असतो हा सुद्धा खूप मोठा असतो. लिकेज फ्लक्स जो असतो हा सुद्धा खूप जास्त प्रमाणात असतो ॲज कम्पेअर टू कोअर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर आणि हा कमी प्रमाणात वापरला जातो. खूप कमी प्रमाणात वापरला जातो. रेअरली यूज हा फार कमी प्रमाणात वापरला जातो कारण की याची कॉस्ट जी असतात ते हाय असतात. याची जी कॉस्ट असते ते हाय असते. त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो बेस्ड ऑन फेज अकॉर्डिंग टू फेज यानुसार सुद्धा ट्रान्सफॉर्मरचे 3 प्रकार पडतात. ते तुम्हाला माहीत असेलच, पण जे नवीन उतरलेले आहे या फील्डमध्ये त्यांना थोडं माहिती नसतात पूर्ण. त्यामुळे मी सांगू इच्छितो की बेस्ड ऑन फेसेसवर सुद्धा ट्रान्सफॉर्मरचे काही प्रकार असतात. तर पहिला जो आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, दुसरा जो आहे 3 फेज ट्रान्सफॉर्मर आणि तिसरा जो आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, ऑटो फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जो आहे तो आपल्या घरातले जे डिव्हाइस आहे छोटे मोठे इथे सुद्धा यूज केला जातो. त्यानंतर 3 फेज जो ट्रान्सफॉर्मर हा तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युशन पॉईंटमध्ये पाहू शकता आजूबाजूला किंवा इंडस्ट्री लेवल अशा जिथे इलेक्ट्रिसिटीची गरज पडते त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर यूज केलाच जातो. त्यानंतर बघा टाईप ऑफ सर्व्हिस ऑफर्ड यानुसार सुद्धा ट्रान्सफॉर्मरचे 3 प्रकार पडतात आणि त्यामध्ये एका टाईपच्या ट्रान्सफॉर्मरचे सुद्धा आणखी 2 सब टाईप पडतात म्हणजे उपप्रकार पडतात. टाईप ऑफ सर्व्हिस ट्रान्सफॉर्मरमध्ये सर्वात पहिला जो प्रथम आहे तो आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर. हा यूज केला जातो सबस्टेशनमध्ये. पॉवर ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो सबस्टेशनमध्ये. त्यानंतर बघा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जो आहे हा स्पेशली फॉर म्हणजेच खास करून हा डिस्ट्रीब्युशनच्या ऑफिसमध्ये केला जातो. जिथून लाईन वितरण होतो, इलेक्ट्रिसिटी वितरण केल्या जाते त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर वापरल्या जाते. आणि तिसरा जो प्रकार आहे ट्रान्सफॉर्मरचा हा इन्स्ट्रुमेशन टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. यामध्ये इन्स्ट्रुमेशन टाईपचे 2 उपप्रकार पडतात. इन्स्ट्रुमेंटेशन ट्रान्सफॉर्मरचे 2 उपप्रकार पडतात. आपण त्यालाच शॉर्टली CT आणि PT म्हणतो. CT म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर आणि PT म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरला अजून आणखी एक नाव आहे व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. करंट ट्रान्सफॉर्मर जो आहे तो करंट मेजर करते. मेजर करते आणि एक प्रोटेक्शनसुद्धा देते. तसंच पोटेन्शियल जे ट्रान्सफॉर्मर आहे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करते. पोटेन्शियल म्हणजेच व्होल्टेज मेजर करते आणि त्याला प्रोटेक्शनसुद्धा देतात. त्याला प्रोटेक्शन डिव्हाइस म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यानंतर हे जे आहेत हे सर्व बेसिक माहिती आहे ट्रान्सफॉर्मरबद्दल जे की सर्वांना माहीत असायला पाहिजे. तर ट्रान्सफॉर्मर जर पाहतो म्हटलं आपण मी पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट पाहू. ओके, थँक्यू.